सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर होता सत्ताधारी रस्त्यावर उतरत विधेयकांनी लोकशाहीची कशी हत्या केली याबाबतची टीका करत आहेत। भाजपाच्या या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेस ही आता मैदानात उतरली आहे। काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन भाजपाच्या टीकेला सडेतोड उत्तर दिला। महिला आरक्षणाचे नाव पुढे करून मांडण्यात आलेली 131वी घटना दुरुस्ती हा लोकशाहीवर मोठा आघात होता। तो हाणून पाडण्याचं काम विरोधी पक्षांनी केला। जनगणनेशिवाय आरक्षण देणे अशक्य असताना भाजप केवळ स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी डिलिमिटेशनचा खेळ खेळत आहे, असा गंभीर आरोप थोरात यांनी केला। अशोक खरात प्रकरणातील महत्त्वाचा दुवा मानली जाणारी त्यांची पत्नी कल्पना खरात हिचा अटकपूर्व जामीन अर्ज राहता न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावला। या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत खरात कुटुंबाला मोठा धक्का बसला असून आता कल्पना खरातला कोणत्याही क्षणी अटक होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत। गुन्ह्यातील आर्थिक व्याप्ती आणि संशयास्पद व्यवहाराचा डोंगर पाहता न्यायालयाने तिला दिलासा देण्यास नकार दिला। साईबाबा संस्थान ट्रस्ट अंतर्गत चालणाऱ्या साईबाबा व साईनाथ रुग्णालयात प्रशासनाचा मनमानी कारभार शिगेला पोहोचल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांनी केला। कामगार अधिकारी डोके हे आपल्या अधिकाराच्या कक्षेबाहेर जाऊन डॉक्टरांसह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर राऊंडच्या नावाखाली दडपशाही करीत आहेत। डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वैद्यकीय संचालक व्यतिरिक्त कामगार अधिकाऱ्याला राऊंड घेण्याचा अधिकार कोणी दिला असा सवाल त्यांनी उपस्थित केला। तीव्र असंतोष निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला। कैलास बापू कोते म्हणाले, साईबाबा रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी हे रात्रंदिवस रुग्णसेवेसाठी कार्यरत असताना कामगार अधिकारी मनाला वाटेल त्यावेळी रुग्णालयात फेऱ्या मारतात। आज 23 एप्रिल रोजी होणाऱ्या रावरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून यावेळी एकूण 3,33,545 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। मतदारांना सुरक्षित व निर्भयपणे मतदान करता यावे यासाठी सर्व 374 मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत। यंदाच्या निवडणुकीतील एक अत्यंत महत्त्वाचा व नाविन्यपूर्ण बदल म्हणजे मतदान कर्मचाऱ्यांना ईव्हीएम व साहित्यासाठी मुख्यालयात एकत्र येण्याची गरज नसून त्यांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रावरच थेट साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे। तसेच मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे साहित्य पुन्हा केंद्रावरच क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे जमा करायचं आहे। शेती महामंडळाच्या हरेगाव मळ्यातील आकारी पडीत जमिनी मूळ वारसांना सीलिंग ऍक्ट प्रमाणे मोजणी करून उर्वरित जमिनी उद्योगास देण्यात आल्याची ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयातील दालनात काल बुधवारी दुपारी आकारी पीडित शेतकऱ्यांसमवेत संपन्न झालेल्या बैठकीत बोलवताना दिली। शेती महामंडळाच्या हरेगाव मळा कार्यक्षेत्रातील 9 गावातील आकारी पडीत शेतकऱ्यांना जमिनी मूळ वारसांना परत करण्यासंदर्भात काल बुधवार दिनांक 22 एप्रिल रोजी दुपारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नाने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात झालेल्या बैठकीत 1 तास सकारात्मक चर्चा झाली। सह्याद्री टॉप 10 मध्ये घ्या छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पुढील बातम्या। सह्याद्रीच्या घाट माथ्यावरून अरबी समुद्रात वाहून जाणारे पश्चिमेचे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात वळवण्याबाबत राज्य आणि केंद्र सरकारची उदासीनता आता न्यायालयाच्या रडारवर आली आहे।
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या संदर्भात दाखल जनहित याचिकेवर सुनावणी करताना सरकारला कडक शब्दात फटकारलं असून उत्तर व प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी 8 मे 2026 ही शेवटची संधी दिली आहे. न्यायालयाच्या या भूमिकेमुळे शेतकरी संघटना आता निळवंडे कालवा कृती समितीमध्ये समाधानाचं वातावरण आहे. पाथर्डी तालुक्यातील करंजी शिवारात एका सासऱ्याने जावयाच्या सततच्या त्रासाला आणि पैशाच्या मागणीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना रात्री घडली आहे. मृत व्यक्तीचं नाव ज्ञानेश्वर तुळशीराम गायकवाड असून त्यांच्या पत्नी जिजाबाई गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जावई सुनील चव्हाण आणि त्याची आई संगीता सुनील चव्हाण यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी दोघांचा शोध सुरू केला. बस प्रवासादरम्यान घोडे गावातील प्रवाशांचे 40,000 रुपये चोरट्यांनी लंपास केल्यात. या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत संजय गाडेकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार 17 एप्रिल रोजी सकाळी 10:30 ते 11:15 दरम्यान बसने प्रवास करीत होते. यावेळी त्यांनी पिशवीत ठेवलेली 40,000ची रोकड चोरट्यांनी संधी साधून लंपास केली. फिर्यादीने नातेवाईकांशी चर्चा करून मंगळवारी रात्री सोनई पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पोलीस करत आहेत. कर्जत शहरातील बस स्थानक परिसरात सिमेंट कॉन्क्रिटीकरण उत्तम आणि दर्जेदार व्हायला हवे. सर्वसामान्य जनतेचा पैसा असून त्या ठेकेदारांची मर्जी खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला. आमदार पवार यांनी बुधवारी सकाळी कर्जत बस स्थानक परिसराची पाहणी केली. तेथे कॉन्क्रिटीकरण कामाबाबत सूचना दिल्या. अनेक वर्षापासून कर्जत बस स्थानक परिसरात धुळीचं साम्राज्य होतं. बस स्थानक परिसराचे कॉन्क्रिटीकरण करण्याची अनेक दिवसांची मागणी होती. मध्ये इथे सांगतोय तुम्ही बाद्रा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.